आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण अधिवेशनामध्ये चर्चा सुरू होण्यासाठी थांबलेलो आहे। 2 मिनिटांमध्ये सुप्रियाताई, शशिकांत शिंदे साहेब, अनिल देशमुख साहेब, त्याच्याबरोबर निलेश भाऊ लंके हे इथं आपल्या सर्वांना भेटायला येतीलच। फक्त थोडंसं आपल्याला शांततेत थोडं बसावं लागेल, या सरकारला गुडघ्यावर आणावं लागेल। त्यामुळे थोडीशी एनर्जी, थोडीशी ताकद जरा अंगात आपल्याला ठेवायला लागेल। विश्रांती घ्या थोड्या मिनिटांसाठी आणि नंतर मग आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल। दानवे भाऊंनी सांगितलं तसं की माझा आदेश नाही, आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत, म्हणजे शेतकऱ्याचे कार्यकर्ते आहोत। तुम्ही जो आदेश द्याल तो आम्ही तिथं ऐकणार आहोत। त्यामुळे इथं तुमचं चालतं, अन्नदात्याचं चालतं, सामान्य लोकांचं चालतं आणि तुमच्याच विचाराने आम्ही सर्वजण काम इथं करतो। पुढच्या काही मिनिटांमध्ये थोडासा पाऊस येण्याची शक्यता आहे आणि कदाचित आला तर संध्याकाळी मोठा येईल। त्यामुळे थोडाफार पाऊस आला तर उठायचंय का? आम्ही तर इथून जाणार नाही, भिजलं तरी चालेल। कारण का आता आपण भिजतोय म्हणून साईडला जर जाऊन थांबलो तर मग सरकार वर्षभर गप्प बसेल, मग आपल्याला खूप मोठी आर्थिक अडचण ही शेतकऱ्याला तिथं आणि मजुराला तिथं सोसावी लागणार आहे। थोडाफार पाऊस झाला तर हेच समजा की आपल्याला कुठे ना कुठेतरी आध्यात्मिक एक आशीर्वाद हे प्रभूकडनं आणि ईश्वराकडनं तिथं मिळतोय आणि ऊन जे काल दुपारपर्यंत होतं ते आता नाहीये। त्याचा अर्थ थोडंसं आंदोलन वाढवावं असं वरूनच आपल्याला आदेश आलाय असं आपल्याला म्हणता येईल। कारण शेवटी पंढरपूर सारख्या पवित्र भूमीमध्ये हे सरकार खोटं बोललंय। त्यांना लोकांना आवडलं ना, विठोबारायाला आवडलेलं आहे। त्यामुळे विठोबाराया लोक, सामान्य लोक आणि संबंध महाराष्ट्र हा आपल्या बरोबर आहे। त्यामुळे फक्त आपल्याला काय करायचंय तर आज प्रामाणिकपणे एका जागेवर राहून तिथं आंदोलन करायचंय। आता इथं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे नेते, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये छोटा प्रश्न असो मोठा असो, सामान्य लोकांसाठी परत एकदा पोलिसांना सांगतो, नेते थांबतील, मी मोटरसायकलवर बसेल आणि त्या रस्त्यावर जाऊन मी तिथं आंदोलन करेल आणि एकदा बसलो की मग मी काय 12 तास उठणार नाही। त्यामुळे कृपा करून तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात, मुली आहात, त्यामुळे कुठेही शेतकऱ्याच्या स्वतःच्या खर्चाने इथं आणलेल्या गाड्या, स्वतः डिझेल पेट्रोल एक तर महाग झाले तरी सुद्धा शेतकरी पैसे टाकून डिझेल टाकलेलं आहे आणि ते इथं आलेले आहेत आणि येत आहेत। त्यामुळे कुठेही कोणाला थांबवण्याचा, अडवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत पोलिसांचा आम्ही शांतपणे ऐकलेलं आहे। मग तुम्ही जर आमची विनंती ऐकणार नसताल तर एकदा आम्ही जर सरकार इथं असलेल्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं रस्त्यावरची लढाई लढायची, कारण का आम्ही निर्णय नाही घेणार, शेतकरी घेणार। मग एकदा जर आम्ही बसलो आणि आम्हाला कळालं की तुम्ही आमचं ऐकत नाही, आमच्यावर अन्याय करता, तर आम्ही कदाचित उठणार पण नाही। त्यामुळे कृपा करून आमच्या शेतकऱ्याला तुम्ही सहकार्य करावं अशी विनंती सर्व संबंध, सामान्य, गरीब, शेतकरी, मजूर व त्यांच्या मुलांकडनं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो। जसं मी सांगत होतो, सामान्य लोकांसाठी काँग्रेस म्हणून केंद्रात हे राहुल गांधीजी तिथे लढतात आणि राज्यामध्ये अनेक काँग्रेसचे नेते लढतात। त्याच्यात आपल्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेब काँग्रेसचे हे आपल्या सर्वांना इथं मार्गदर्शन करतात। संघर्ष होता आणि या महाराष्ट्राला पडलेलं एक सोनेरी स्वप्न प्रिय रोहितदादा पवार आपले खासदार महोदय तथा सर्व राजेसाहेबांच्या समेत सर्व तिन्ही पक्षाचे आदरणीय नेते मंडळी, मी चांदवडला नरेंद्र मोदींना दलिंदर म्हटलं, चुकलं का माझं? नरेंद्र सिलेंडर आणि नरेंदर आता दलिंदर म्हटलं, आग लागली, जीभ घसरली, शिव्या दिल्या। आता दलिंदर ही काही शिवी नाही, हे लक्षण आहे।